नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। आज पण आपल्याला शाळू काढायला जायचं आहे। तेच आपल्याला काम आहे। आज पण दिवसभर तेच करायचं। शाळू काढायला तर चाललोय, पण जाताना संकेतला पण घेऊन जायचं आहे। ही आपल्या संकेत दादांची बैल आहे, खूप जुना बैल आहे हा। अरे बघा, शाळू काढायला 2 पट्ट्या काढायच्या आता। शाळू तर चांगला आले, पण यात काँग्रेस पण तेवढंच आली, कारण इथे जास्त पाणी साठतंय आणि काकाने आता काम चालू केलं। खालचं प्लॉट काढून झालं की मग वरचं एक काढायचं आहे। अशी 2 प्लॉट आहेत। सैनिक आपलं पाणी प्यायला बसले बघा। पाणी पिऊन झाली की आणि चालू। वरची पट्टी तर काढून झाली, आता वरची पट्टी काढायला जायचं। इथं पाणी साठल्यामुळे इथलं शाळू गेलंय, वरनं चालू करायचं आहे। वरच्या प्लॉटला पण सुरुवात केल्या बघा, तर हे संपून जायचं घरी। झाली बघा वरची पण पट्टी काढून, आता जायचं घरी। चाललोय घरी, आता जाऊन मस्तपैकी जेवायचं। झाली बघा अंघोळ, आता गावात जाणार आहे, थोडं काम होतं। तो आमचा संतोष दादा बघा, पाणी पाजून आला रानात। तर नमस्कार भावा, चाललोय बघा गावाकडं। गावात जाऊन येताना औषध आणायचे। औषधं पण घेतल्यात, युरियाचं पोते घ्यायचं आपल्याला, तिकडे जाऊया। ही गोडाऊन आहे बघा त्यांचं, तिकडे आलोय। गावातून आलेलं औषध तर काय आज मारायचं नाही, कारण ऊन आता कमी झाले। औषध ते उन्हाचं मारायचं असतंय, त्यामुळे आता डायरेक्ट उद्याच औषध मारायचं। औषध मारायचं नाही म्हटल्यानंतर आज काही कामच नाही, उद्याच डायरेक्ट काम आहे आता। हे काकांचं कुत्रा आहे, मी आलो की माझ्याच मागं लागतंय। हा वाघ आपला हिंदी केसरी बेडक शंभू, ओळखत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, व्ह्यू बघा कसा दिसायला आज। आज काही लई कामं नव्हती, त्यामुळे व्लॉग पण लई मोठा झाला नाही, त्यामुळे आपला व्लॉग इथेच एंड करतो। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।